म्हणजेच चंद्रतळे आहेत, ज्यातून वर्षभर गडावरील रहिवाशांना पाणी पुरवठा होत असे. बालेकिल्ल्याच्या टोकावरून संपूर्ण राजगडाचा विस्तार म्हणजेच पद्मावती माची, सुवेळा माची, संजीवनी माची आणि आजूबाजूचा विस्तीर्ण सह्याद्रीचा परिसर अतिशय स्पष्टपणे दिसतो. बालेकिल्ला चढणे हा ट्रेक सर्वात रोमांचक आणि अवघड टप्पा मानला जातो. पायऱ्या अतिशय मोठ्या असल्यामुळे येथे लोखंडी रेलिंगचा आधार घ्यावा लागतो. बालेकिल्ला हा गडावरील सर्वात शेवटी आणि अत्यंत तीव्र असणारा बांधलेला भाग आहे. येथील चढण खूप कठीण आहे आणि दमछाक करणारी आहे. संरक्षणाच्या दृष्टीने बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी एकच मार्ग आहे, ज्यामध्ये आजही दगडात खोदलेल्या अवघड पायऱ्या आणि 2 भव्य दरवाजे पार करावे लागतात. या अशा कठीण ठिकाणी आम्ही कसंबसे खाली उतरलो, पण उतरताना खूप वेगवेगळ्या प्रकारचे रोमांचक असे अनुभवायला भेटले, ज्यामध्ये काही पार्ट कॉमेडी होता तर काही पार्ट असे थरकाप करणारे होते. आम्ही थोडासा एक शॉर्ट घेतला होता, त्याची झलक पहा. यानंतर आम्ही गडावर मॅगी करण्याचं ठरवलं होतं, तर त्यासाठी भरपूर साहित्य घेऊन आलो होतो. अशा प्रकारे आम्ही इथं मॅगी करायला बसलो. ज्या ठिकाणी आम्ही मॅगी करायला थांबलो होतो ते ठिकाण खूप छान होतं. मॅगी करत असताना रशीद पहा कसे वेडे चाळे करत होता. आकाश आपला जाळ लावायची सोय करत होता. जाळ लावल्यावर पाणी तापाय ठेवलं, तोपर्यंत आमच्या मुलांच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. फायनली मॅगी आमची शिजली. तर सगळ्यांच्या कमेंट्स ऐका. कशी आली? मग एक नंबर बनवली मला. सागर नाईस, छान झाली. काय बनवली व्ह्यू पण बघा. त्यानंतर सगळ्यांना कॉफी प्यायची इच्छा झाली, तर रशीद हुशार होता. रशीदने सगळं साहित्य ऑलरेडी घेऊन आला होता. कॉफी म्हणजेच कोल्ड कॉफी होती ती. डोंगरावर जी कोल्ड कॉफी आम्ही बनवली होती ती छान झाली होती. थँक्यू रशीद, तुझा हॉटेलचा अनुभव आम्हाला इथं छान प्रकारे उपयोगी पडला. यानंतर आम्ही पुढचा ट्रेक चालू केला. पुढचा ट्रेक म्हणजेच